तर माणसाने कसं ओळखायचं की म्हणजे माझा जन्म, ह्या जन्माचं माझं काय कार्य आहे हे मी कसं ओळखायचं? म्हणजे असं आजकाल कसं झालं आहे, धावपळीचं जीवन, प्रत्येकाला असं वाटतं की माझा जन्म झाला, मला लहानपणी शिकायचं, चांगलं मोठं व्हायचं, लग्न करायचं, पैसे कमवायचे, गाडी बंगला घ्यायचं, माझ्या पुढच्या पिढ्यांचं भलं करून जायचं. म्हणजे माणसाला सध्या एवढेच डोक्यात आहे. पण रिअल म्हणजे माणसं म्हणजे आपलं कार्य काय, ह्या जन्मात येऊन आपल्याला काय करून जायचं आहे हे कसं ओळखलं म्हणजे माणसाने? याची प्रोसेसमध्ये जर समजा तुम्हाला जर जातो म्हटलं तर अख्खं तुम्हाला जन्म पूर्णपणे द्यावा लागेल, समर्पित व्हावं लागेल या गोष्टीसाठी. पण रिअल कॉज कधी कधी कळत नाही, पण ईश्वर आपल्याकडनं ते करून घेत असतो. एक लक्षात ठेवा, तुमचा जन्म झाला, तुम्ही लहानपणी एज्युकेशन केलात, ठीक आहे, आणि तो एज्युकेशन तुम्हाला काहीतरी तुम्हाला मटेरियलिस्टिक लाईफमध्ये तुम्हाला कार्य करायसाठी देतो. पण तुम्ही बघा, तुम्ही जे ऑलरेडी काही एक्सपेक्टेशन्स पूर्ण तुम्ही केलेले होते तुमच्या पॅरेंट्सचे, की मला डॉक्टर बनायचं आहे आणि मी MBBS केलं, MD केलं, सगळं केलं, DM कार्डिओ झालो आणि खूप मोठं डॉक्टर बनलो, बट ही इज नॉट सॅटिस्फाईड नाव. त्याला असं वाटतं की मी प्रॅक्टिस बंद करावं आणि स्पिरिच्युअलकडे जावं. अचानकपणे असं व्हायला लागतं तुम्हाला, बरोबर, राईट? हा जर कॉज असेल तुमच्या लाईफचा, की मला बघायचं की माझी जर्नी काय आहे अँड व्हॉट इज माय पर्पज ऑफ माय लाईफ, म्हणजे माझं जीवनाचा उद्दिष्ट काय आहे, मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आहे, काय आहे माझं, काय हे सगळं. आणि ईश्वर मग तुम्हाला ओढतो त्या ठिकाणी, की तुम्हाला तुमचा रिअल कॉज बघायचा आहे ना, तर तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये आणण्यासाठी तुमच्या आयुष्यात तो बरोबर अशा लोकांना घेऊन येतो. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आणतो, गुरुच्या दृष्टिकोनातून आणतो, ग्रंथाच्या दृष्टिकोनातून आणतो. मग तुम्हाला ओढ निर्माण होते त्या गोष्टींची. ही एकदा ओढ निर्माण झाली ना, की तुम्हाला हळूहळू कळायला लागतं की ही प्रोसेस काय आहे. तर हीच प्रोसेस जी तुम्हाला मी पहिल्या प्रश्नामध्ये सांगितली, की जे कुंडलिनीचं जागरण असतं ना, या जागरणातूनच तुम्हाला कळतं एक्झॅक्टली. त्याही जागरणातून तुम्हाला स्टेप्स आहेत काही गोष्टींचे, स्टेप बाय स्टेप उकल होतात. तर तो प्रवास डिफिकल्ट आहे, म्हणून गुरु तुम्हाला सांगू शकतो. आणि जेव्हा गुरूंची नजर तुमच्यावरती पडेल तर तुम्हाला गुरु एक्झॅक्टली सांगू शकतो की तुमचं पर्पज काय आहे. पण मिड ऑफ द वे ह्या गोष्टी कळायला लागतात आपल्या ॲक्च्युअल फॉर्ममध्ये, की तुमचं जन्म तुम्हाला येणं आहे, पुन्हा नेक्स्ट जन्मामध्ये येणं आहे. तर तुम्ही होऊ शकता क्रिकेटर असाल, तर तुमचं झालं, तुम्हाला तुमचं पर्पज मिळाला लाईफचा. क्रिकेटर बनणं आहे, तुम्हाला डान्सर बनणं आहे, ॲक्टर बनणार आहे, म्हणजे तुम्ही तुमचा रोल प्ले केलेला आहात पूर्णपणे. तुमचा रोल जर समजा पॉडकास्टसाठी आहे, स्पिरिच्युअल कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी आहे, दत्तगुरूंनी निवडलं असेल तुम्हाला की तू लोकांना बोलव समजा. पण होऊ शकतं की तुम्ही एक्सेप्शनल आहात त्या केसमध्ये, की तुम्हाला त्यांना समजून घ्यायचं की तुझा हा लास्ट बर्थ आहे फॉर एक्झाम्पल, तुला उचलून न्यायचं आहे. तर तुम्हाला गॅरंटेड सांगतो तुमच्या लाईफमध्ये ह्या घटना घडणार म्हणजे घडणार. म्हणजे कोणत्या घटना घडतात अशा वेळी? अशा वेळेला तुम्हाला तुमचं शरीरामधलं कुंडलिनीचं अवेकिंग होतं, नंबर 1. अवेकिंग झाल्यानंतर तुम्हाला इंटरनल बॉडीमध्ये तुम्हाला असं वाटतं की मी वेगळं आहे काहीतरी प्रोसेसमध्ये, आय एम डिफरंट, मी ह्या गर्दीतला नाही आहे. मग काहीतरी वेगळं वैराग्य येऊन जातं आपल्याला. वैराग्य म्हणजे काय, डिटॅचमेंट येऊन जातं आपल्याला. फॅमिलीमध्ये आहो पण इच्छा होत नाही अशी खूप काही इन्व्हॉल्वमेंट होण्याची. प्रेम आहे पण ईश्वरावरती आहे, व्यक्तींवरती मला नाही वाटत खूप काही जास्त प्रेम आहे किंवा काय असं. भाव वेगळे तयार होतात इंटरनली, म्हणजे तुम्हाला काही जाणीवच होत नाही कुठल्या गोष्टींची. म्हणजे जसं माझ्या या प्रोसेसमध्ये सुरू आहे, अटॅचमेंट नाही आहे, डिटॅच झालेला विषय आहे आता प्रत्येक ठिकाणी. पण ड्युटीज आहे, कर्तव्य आहे, ते पार पाडायचे आहेत, कारण की त्याशिवाय तुमची सुटका नाही, हे लक्षात ठेवा. तर हे चिन्ह आहेत काही गोष्टींचे. हे जेव्हा चिन्ह यायला लागतात ना, म्हणून ते म्हणतात ना की ईश्वराला जर मागायचं असेल ना तर 3च गोष्टी मागा, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. ह्या 3 गोष्टी ज्यांनी मागतात ना, आणि ह्या 3 गोष्टी मागितल्या की तुम्हाला खरं ज्ञान कळतं, खरी भक्ती येते आणि त्यातनं वैराग्य प्राप्त होतं. लोक वैराग्याचा अर्थ काढतात की मला घर सोडून दार सोडून संन्यास घ्यायचा आहे. नो, मला कोणाच्या आसक्तीमध्ये नाही राहायचं आहे, मला विरक्त भाव ठेवायचा आहे माझ्या आयुष्यातला. तो विरक्त भाव ठेवून तुम्हाला ईश्वराशी कनेक्टेड राहायचं आहे ऑलवेज. समजा तुम्ही चिकटून राहिलात ना तर तुम्हाला सुटका नाही. म्हणून चिकटून न राहता तुमच्या कर्तव्यांना पार पाडत तुम्हाला काय करायचं आहे ना, तुम्हाला विरक्त भाव तयार करून ईश्वराशी कनेक्टेड राहून तुमच्या लाईफचा जो पर्पज आहे हा फाइंड आउट करावा लागतो. आणि हा जेव्हा फाइंड आउट होतो त्यावेळेला तो एक क्षण पुरेसा असतो जो शरीरामध्ये घडतो. तर त्यासाठी तुम्हाला हे सगळी प्रोसेस करावी लागतं आणि तेव्हा हे सगळं होतं. अदरवाईज स्वामी विवेकानंदांनी हू ॲम आय, रमण्णा महर्षी होऊन गेलेले आहेत 20th सेंचुरीमध्ये. तुम्ही त्यांचे पुस्तकं वाचा, हू ॲम आय नावाचे पुस्तक आहे. त्यांनी स्वतः आपले एक्सपिरियन्स सांगितलेत की मी कोण आहे याची जर्नी
जी घडून आलेली त्यांच्या आयुष्यात आहे त्याचं बॅकग्राऊंड कसं क्रिएट करतात ईश्वर, कसं होतं, हे सगळं जेव्हा आपण वाचन करू ना तेव्हा आपल्याला कळतील की एक्झॅक्टली हे असं असं प्रोसेस आहे ह्या पद्धतीमध्ये. त्यामुळे जे गुरुपदावरती पोहोचलेले आहेत त्या लोकांना कळून चुकलेलं आहे. काही लोक ज्या प्रोसेसमध्ये त्यांना माहिती होऊ नयेत की आपला पर्पज काय आहे. या फिजिकल बॉडीला कळलेलं आहे की व्हॉट इज माय पर्पज इन माय लाईफ, की मला कुठे जायचं आहे, नेमकं मला कुठे घेऊन जाणार आहे. पूर्णपणे तुम्हाला तो पिक्चर ओपन नाही करणार, स्टेप बाय स्टेप तुम्हाला करणार, असा विषय आहे. तुम्ही जसं सांगितलं ना, म्हणजे तुम्ही जसा एक्सपिरियन्स शेअर केला, जसं की आपल्याला कळतं आपल्या म्हणजे आपला मेन उद्देश काय जगण्याचा किंवा आपला शेवटचा जन्म आहे हा, म्हणजे तर हा सेम एक्सपिरियन्स आहे ना, म्हणजे आमच्या ज्या वाशीच्या तुम्ही पॉडकास्ट आहे त्यांचा मोठ्या आहे म्हणून आहेत, तर आम्ही म्हणजे गेले 20-25 वर्ष झालं आम्ही त्यांना कनेक्टेड आहे. म्हणजे त्यांच्याकडे सेवेला जातो आम्ही स्वामींच्या सेवेला. तर त्यांना पण हेच संकेत आहेत. म्हणजे त्यांनी ध्यान करताना त्यांनी पण म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स असा आला की ध्यान करताना म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये भरपूर प्रॉब्लेम झाले होते, म्हणजे सगळे दूर गेले ते त्यांच्यापासून. तर त्यांना ह्याचं उत्तर भेटलं की हा त्यांचा म्हणजे शेवटचा जन्म आहे आणि ह्या जन्मामध्ये म्हणजे सगळं म्हणजे जे काय भोगायचं होतं, जे प्रारब्ध आहे सगळं ह्याच जन्मी करून हे जायचं. म्हणजे त्यांना सेम म्हणजे जसं तुम्ही सांगितलं ना आता जे हे संकेत येतात अशा सगळं सेम तसंच चालू होतं त्यांच्यावर देखील. ऑब्विस आहे हे, म्हणजे बॉडी वेगळी वाटते आणि म्हणजे बॉडी आणि आत्मा दोन्ही वेगवेगळ्या जाणवतात त्यांना ध्यानमध्ये 100%. कारण की आपल्या बॉडीमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो, ब्रह्मांडाची निर्मिती 3 गोष्टींनी झालेली आहे. हे कॉन्सेप्ट समजून घ्या. त्याच्यात ऊर्जा आहे, स्पंदनं आहेत, ठीक आहे, आणि चेतना आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एनर्जी, व्हायब्रेशन अँड कॉन्शियसनेस. एनर्जी, व्हायब्रेशन आणि कॉन्शियसनेस याच्यापासूनच हा ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे. क्वांटम फिजिक्समध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सध्या डिबेटमध्ये चालू आहेत. मॉडर्न फिजिक्स म्हणतो आपण त्याला. मॉडर्न फिजिक्समध्ये आफ्टर 19th सेंचुरी 19व्या सेंचुरीनंतर आणि आधीचा फिजिक्स जो आधीचा फिजिक्स होता आणि आताचा फिजिक्स याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर मॉडर्न फिजिक्ससुद्धा आता मानायला लागलेलं आहे की अशी काहीतरी अननोन एनर्जी आहे जी अननोन एनर्जी एक्झिस्ट करते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मी इथे बसलेलो आहे, मी दत्तगुरूंना आवाहन करतो आहे की हे दत्तगुरू तुम्ही स्मरण संतुष्ट आहात ना, मी तुम्हाला आत्ता स्मरण करतो आणि तुम्हाला आवाहन करतो आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता या क्षणात तुम्ही या भक्तासाठी या देहासाठी प्लीज धावून या. तेव्हाच मी मान्य करेल. एनर्जी चेंज होते. कुठे? बॉडीच्या सराउंडिंगमध्ये. चेंज होण्याचा पॅटर्न तुम्हाला सांगतो. स्वर काढलात तुम्ही, हा स्वर निघाला. या स्वरामध्ये काय झालं की इथे जेव्हा मी शब्द जरी उच्चारला तर इथला जो एअर मॉलिक्यूल आहे यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, लक्षात ठेवा. हा इलेक्ट्रॉन काय करतो की साऊंडमध्ये काय करतो की ध्वनी निर्माण झालेली आहे. म्हणजे मी बोलण्यात ध्वनी निर्माण केलेली आहे. ध्वनी जेव्हा निर्माण होते तेव्हा काय होतात, एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉनवरती आदळत या इथे साऊंड निर्माण होतो. आता हा साऊंड इथे आहे, हा रेकॉर्डेड होतो साऊंड, लक्षात ठेवा. हा साऊंडला मेमरी आहे, हा रेकॉर्डेड झाला साऊंड. हा साऊंड ब्रह्मांडात पसरतो, पूर्णपणे सगळीकडे पसरतो. हा पसरतो कसा, तर त्याचाच कॉन्सेप्ट क्वांटम फिजिक्समध्ये तुम्हाला दिसेल. एक इलेक्ट्रॉन इथं ठेवलेला आहे, याने एक मॅटर तयार केलेला आहे. तर दुसरा इलेक्ट्रॉन त्या साईडला असताना या दोघांमध्ये काय या दोघांमध्ये कुठलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे की काय एक्झॅक्टली, व्हॉट इज दिस, काय आहे एक्झॅक्टली. या दोघांमध्ये एक अननोन एनर्जी आहे जी एस्टॅब्लिश करतं गुरुतत्व. हेच दत्तात्रय महाराजांचं गुरुतत्व आहे. स्मरण संतुष्ट आहे की लगेच येतात एका क्षणात. सेकंदाच्या 10,000 पटीने जर डिवाइड केलं ना तेवढ्या कमी वेळात ती एनर्जी ते पोचते. आणि ती जेव्हा एनर्जी पोचते तेव्हा रूम टेम्परेचर चेंज करतं. मग हे रूम टेम्परेचर जेव्हा चेंज होतं ना तेव्हा आपल्या शरीराच्या अवतीभोवतीतले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जे जे काही असतील, जे मॅटर्स असतील, पार्टिकल्स असतील, एअर पार्टिकल्स आहेत, त्याचे पूर्ण डायमेन्शन चेंज होतं कम्प्लिटली. आणि ते डायमेन्शन चेंज झाले आहेत की ते आपल्या शरीराच्या जवळ येतात. मग आपल्याला असं वाटतं की माझ्यासमोर आजूबाजूला हीट आहे. मला असं कळेल की माझ्या शरीरामध्ये इंटरनली काहीतरी खूप जास्त चिलिंग सुरू आहे, कोल्डनेस जाणवत आहे आतमध्ये, बाहेरील गोष्ट नाही करत आहे. मग काहीतरी असं आहे ना, दॅट इज अननोन एनर्जी. तर ही जी एनर्जी आहे याच एनर्जीला तुम्ही गॉडच्या फॉर्ममध्ये का नाही म्हणत, हाच ईश्वर आहे. समजा माझ्या पाठीशी मागे आहे, तर स्वामी समर्थांनी म्हटलं आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर, एनर्जी आहे माझ्या पाठीमागे. बरोबर, ती तुम्हाला टच करते, तुमच्या बॉडीला व्हायब्रेट करते.
मग व्हायब्रेट केली इंटरनली तुमच्या बॉडीमध्ये ती एनर्जी आली ना तर माणूस व्हायब्रेट होतो. म्हणजे काय होतो, हलतो, बॉडी हलायला लागते ॲक्च्युली. कारण की एनर्जीने ते वर्क केलेलं आहे इंटरनली. तुमचे कुंडलिनीचं अवेकिंग ऑलरेडी झालेलं आहे, एनर्जीने आपलं वर्क केलेलं आहे, व्हायब्रेशन्स तिने क्रिएट केलेले आहेत. मी या मॅटरला तोडलं ते हे त्याला व्हायब्रेट झालं ॲक्च्युली. पण मी काय केलं, फोर्स केला ना याला, एनर्जी चॅनलाइज झाली, व्हायब्रेशन्स झाले, त्या स्पंदनाने मला आतून खूप सुंदर एक वेगळे अनुभव आले. मग तिसरी गोष्ट असतं कॉन्शियसची. कॉन्शियसनेस लोकांना कळत नाही की एक्झॅक्टली कॉन्शियसनेस म्हणजे काय, चेतना म्हणजे कशी असते, ती कशी अनुभवायची असते. साधक म्हणून बघितलं तर हा जनरली जो प्रवास असतो, या प्रवासामध्ये चेतनेचा जो अनुभव आहे हा खरा अनुभव इतका सुंदर असतो की तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये असता, तुमच्या माइंडमध्ये कुठलाही थॉट नसतो. म्हणजे तुम्ही त्या मोमेंटला जगता, म्हणजे पास्ट नाही ना फ्युचर नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो की तुम्ही त्या मोमेंटला जगा, प्रत्येक श्वासात जगा. श्वास घेताना ती चेतना तुम्हाला लक्षात आली पाहिजे. त्या चेतनेचं उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं, हा लाईट आहे समजा. आता हा लाईट मी जर पकडला आणि ह्या लाईटाचा जर प्रकाश पकडला तर तो इथे मी फील करू शकतो. तुम्ही नाही पकडलेला आहे राईट, याच्यामध्ये तुम्ही नाही पकडला, मीन्स यू आर नॉट फिलिंग. त्या कॉन्शियसनेस तुम्ही फील नाही करताय. फील कोण करतोय, मी करतोय ॲक्च्युली. का फील करतोय, कारण की त्याला त्या एनर्जीला मी ते समजू शकतो, त्या कॉन्शियसला मला ते अंडरस्टँड करू शकलो. लोक म्हणतात की हा कॉन्शियसनेस जो पार्ट आहे हा ब्रेनचा पार्ट आहे. इट्स नॉट अ ब्रेन पार्ट, इट्स आउटसाईड एक्सपिरियन्स, बॉडी एक्सपिरियन्स असतो. चेतना सगळीकडे आहे, ब्रह्मांडात पसरलेली आहे. तर त्या चेतनेला अनुभवताना, ईश्वराच्या चेतनेला अनुभवताना आपल्याला जाणीव होते आजूबाजूला काहीतरी आपल्या आहे, आणि जे आपल्या ज्या पूर्ण बॉडीतली जी एनर्जी आहे ना ती त्याला सपोर्ट करते. आणि ती जेव्हा आपण इंटरनली मग ते काय करतो, आपण त्याला कनेक्ट करतो कम्प्लिटली. आणि जेव्हा तो इंटरनली कनेक्ट करतो तेव्हा पूर्ण व्यक्ती कॉन्शियस होतो कम्प्लिटली. अच्छा. आणि तो कॉन्शियसनेस त्याला पूर्णपणे अलर्ट करतो. मेडिकल सायन्सच्या पोर्शनने नाही बोलतोय, हा स्पिरिच्युअलिटी कन्सर्न आहे, लक्षात ठेवा. आणि तो जेव्हा कॉन्शियसनेस असतो तेव्हा तो प्रेझेंट मोमेंटला जगतो, कम्प्लिटली जगतो. कारण ती कॉन्शियसनेस ऑलरेडी ईश्वराने निर्मित केलेली आहे, पण ती घेता नाहीत ना. बरोबर. मी घेतोय, तुम्ही नाही घेताय फॉर एक्झाम्पल. तर हे घेणारे व्यक्ती फार कमी आहे, तर त्यासाठी साधना करावी लागते. म्हणजे माणसाला जर समजायचं आहे की माझा जन्म, माझा हेतू काय, तर प्रत्येकाला धार्मिकतेकडे म्हणजे साधना ही करणं गरजेचं आहे. तेव्हाच त्याला समजेल की ह्या जन्माचा माझा काय नक्की उद्देश आहे. नाहीतर त्याचे रिपीटेड उद्देश म्हणजे तुम्हाला एक मॉरल असं सांगायचं जर झालं तर तुम्ही बघा, तुमच्या ड्युटीज तुम्ही पार करून तुम्ही तुमचा जन्म मृत्यू आणि हे करून तुम्ही निघून जाणार. तुमची ड्युटी तुमची संपली अर्थवरची. पुन्हा नेक्स्टवर तुम्हाला आहेच, रिबर्थ आहेच. जेव्हा जेव्हा रिबर्थ आहे तेव्हा तुम्हाला त्या जुन्या गोष्टी पुन्हा रिपीटेडली कराव्या लागेल. ॲक्च्युअल कॉज जो तुमचा आहे की फाइंडिंग टू होम, म्हणजे कुठून आलो आहे आपण, ही जी सोल जर्नी आहे, ही सोल जर्नी आहे. जे तुम्ही बोलताय ना की माझं काय पर्पज आहे लाईफचं, काय नाही आहे, ही सोल जर्नी डिफाईन होते. पण ती सोल जर्नी आपल्याला कोणी सांगू शकत नाही, 1 to 1 गुरुशिवाय सांगू शकत नाही. तर त्यामुळे सक्षम गुरु जर कुठे तुम्हाला जर लाभले असतील, जे ईश्वराच्या रूपात असतात, हे तुम्हाला बसून सांगू शकतात, किंवा इंटरनली तुम्हाला साधनेतून तुम्हाला कळतात की माझा ॲक्च्युली इंटरनल पर्पज काय आहे जगण्याचा या बाबतीमध्ये. पण मी तुम्हाला जे बाकीचे जे समज जे आतापर्यंत एक्झाम्पल सांगितले हे कनेक्टिंग डॉट्स आहेत. अच्छा. विदाऊट कुंडलिनी जागरण शक्यच नाही. तुम्हाला पर्पज, मेन पर्पज जो तुमचा महत्त्वाचा जो आहे तो तुम्ही कसं फाइंड आउट करणार. कारण की डॉक्टर झाल्यानंतरही तुम्ही खुश नाही आहात, ॲक्टर झाल्यानंतरही तुम्ही खुश नाही आहात. तुम्हाला खुशीच नाही आहे, आनंदच नाही आहे. आनंद काय आहे, मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये आहे पूर्णपणे. आज पैसे कमवणारा व्यक्ती किती कमवणार, लिमिट आहे त्याला काही नाही. दुःख आहे तुमच्या आतमध्ये अजूनही, तुम्हाला अजूनही वाटते की मला अजून कमवायचं आहे. यू आर नॉट हॅपी. आज माझ्याकडे चांगले शर्ट आहे पण ठीक आहे, मला अजून वाटतं की नाही अजून माझ्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं, म्हणजे इच्छा उत्पन्न होत आहेत तुमच्या ऑलवेज. सो म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य तुम्हाला काय सांगतो की मटेरियलिस्टिक वर्ल्डमधला सुद्धा व्यक्ती आज इंटरनली हॅपी नाही. आज समजा एखाद्या क्रिकेटरनी सेंचुरी मारली ना, त्याला डबल सेंचुरी मारायची इच्छा होते. तो म्हणते की आय एम नॉट हॅपी विथ माय परफॉर्मन्स. व्हाय, मला असं वाटतं की मी ट्रिपल सेंचुरी मारावी पुन्हा. अरे बापरे. म्हणजे अपेक्षा, इच्छा अजूनही त्या मोमेंट्स आहेत शरीरामध्ये, त्या चालूच आहेत. साधनेमध्ये ह्या गोष्टी जेव्हा येतो, जेव्हा साधक, तर तो स्थितप्रज्ञ होतो, तो पूर्ण कम्प्लिटली डिओटी असतो. त्याला ह्या इच्छेच्या तो पार असतो ह्या सगळ्या गोष्टींमधून.
म्हणून ती माया त्याच्यावरती प्रभावी होऊ शकत नाही आणि त्याला ॲक्च्युअल पर्पज कळतो त्याच्या लाईफचा. आता हा जो पर्पज आहे, मटेरियलिस्टिक वर्ल्डमधला जो पर्पज आहे, तो तर बऱ्याच लोकांना कळतो, कधी कधी नाही कळत त्यामुळे. पण ह्या ड्युटीज असतात, त्या ड्युटीज पार पडून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला साधक म्हणून जर ड्युटी दिली असेल ना, तर ईश्वर तुमच्याकडनं ते करून घेणार, एवढं. दादा जसं की आहे ना, म्हणजे आता मी पॉडकास्ट जसे चालू गेला तर तेव्हापासून आहे ना, म्हणजे एक मला अनुभव आला, जसं की लोकांचे फोन चालू झाले. ह्यामध्ये जास्त करून आहे ना असे ओल्ड, म्हणजे 40 वर्षाच्या वरच्या जास्त महिला आहेत झाले, पुरुष झाले त्यांचे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमचं उभं आयुष्य सगळ्यांचं चांगलं केलं, कुठली वाईट कामं केली नाही, कुणाची चोरीमारी केली नाही, सगळ्यांचं भलं करायचा प्रयत्न केला, तरी पण आम्ही आमच्या नशिबात असले भोग कसले आलेत, आमची पोरं आम्हाला सांभाळत नाहीत, आम्हाला सोडून गेलेत, आमचं हे म्हणजे आमच्याच नशिबी का, म्हणजे एवढं सगळं चांगलं करून सुद्धा म्हातारपणी त्यांना म्हणजे ओल्ड एजमध्ये म्हणा की असं भोगायला लागतंय. हे कशामुळे, कसले संकेत असू शकतात? बघा, मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं होतं की जी स्टोरी सांगितली तुम्हाला की तुमचे जेवढे जन्म झालेले आहेत, ईश्वराने अशी एक प्रोसेस तयार करून ठेवलेली आहे की तुमचे जर जन्म आणि मृत्यू हा जर होतोय आणि वारंवार तुम्ही इथे येतात, याचा अर्थ जे तुम्ही आधी केलेलं आहे कुठले पण समजा, त्याची तुम्हाला कुठे ना कुठे ही परतफेड करावी लागतं. हा निसर्गाचा नियम आहे जो ईश्वराने ठरवलेला आहे, त्याच्यात आपण काही करू शकत नाही, इंटरफेरन्स. ठीक आहे. याचं एक सिम्पल उदाहरण तुम्हाला सांगतोय की महाभारतामध्ये एक उदाहरण होतं भीष्म पितामहांचं. भीष्म पितामह मृत्यूच्या शयेवरती पडताना हजारो बाण अर्जुनाने त्यांना लावलेत, बरोबर आहेत, आणि त्यांचा तो देह त्या मृत्यूशयेवरती पडलेला होता लिटरली, पण त्यांना मृत्यू नव्हता, बरोबर आहे. आता जेव्हा ह्या गोष्टीचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल आणि जेव्हा महाभारत वाचाल, त्या महाभारतामध्ये तो उदाहरण बघा की कोणीही एका काळामधल्या एका जन्मात त्या भीष्म पितामहाने एक साप मारलेला होता आणि त्या सापाला कशामध्ये फेकलेलं होतं, त्याची जी बॉडी होती त्या सापाची, ती एका काटेरी कुंपणाच्या याच्यामध्ये त्यांनी ती फेकलेली होती. अच्छा. एक कर्म, त्या कर्माचा हिशोब कधी घेण्यात आला? भीष्म पितामहाच्या त्या जन्मात ईश्वराने त्याला देण्यात आला, तेव्हा त्याची परतफेड त्याला करण्यात आली. हा प्रश्न भीष्म पितामहानेच विचारलेला होता, त्याचं उत्तर त्या पद्धतीने मिळालं. विचार करा. आपल्याला आपले जन्म नाही आठवू शकत, एवढे जन्म जर आठवायला बसलो ना तर आपण वेडे होऊन जाऊ, बरोबर आहे. पण कुठल्या जन्मामध्ये काय झालेलं असेल आणि कुठलं दुःख तुम्हाला कधी तो कुठल्या याच्यानुसार येणार ना, याचं आपल्याला काही सांगता येत नाही. हे तुम्ही लिहून घ्या. पूर्वसंचित कर्म आहे ते तुमचे जुने कपडे होते. पूर्वसंचित कर्म म्हणजे तुम्ही जुने कपडे घेऊन आलेला आहात, एका संदूकमध्ये भरलेला, त्याचा वास येतोय ऑलरेडी खूप जास्त. या जन्मामध्ये सुद्धा तुमच्याकडनं काही ना काही चुका झालेल्या असतीलच, असं नाही होऊ शकत की चुका नाही होऊ शकत. बरोबर. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे व्यवहार असेल, फसवणूक असेल, काहीतरी असेल की जे जे गुन्हे झालेले आहेत, त्या मार्गाने तुम्हाला वयाच्या 12व्या वर्षानंतर कर्माचा हिशोब सुरू होतो ईश्वराकडे. म्हणजे वयाची 12 वर्ष झाली, लहानपण गेलं, 12 वर्षापासून जे तुम्ही बोललेले एक एक शब्द आहेत ना, त्या शब्दाचा सुद्धा तुमच्यासोबत तो व्यवहार केला जातो कर्माचा. ते कर्म आहेत तुमचे. अरे वा. त्याच्यामध्ये तुमचा मीपणा आला ना, मी करतोय, मला असं होतंय, मला हे होतंय, म्हणजे मीपणा तुमचा अजूनही आहे की मी हे करतोय. मग मीपणा जिथपर्यंत आहे ना, तर ते कर्म तुम्हाला लागू होणार म्हणजे होणार, कारण ते तुम्ही करतायत ना. तुम्ही म्हणताय ना मी केलेलं आहे, हे माझं आहे, बरोबर. तर मग हे मी जो कर्ता भाव असतो ना, करवता भाव नाही म्हटलं तुम्ही, ईश्वराने हे माझ्याकडनं करून घेतलेलं आहे म्हणून मी इथे बसलेलो आहे, हा भाव वेगळा, राईट, बरोबर. मी खूप अभ्यास केला म्हणून मी इथे बसलेलो आहे, हा भाव वेगळा. दोन्ही भाव वेगवेगळे आहेत. इथे जर ईश्वर करून घेतोय याचा अर्थ ही बॉडी जी आहे ईश्वराने दिलेली आहे, ह्याच्यात मी नाही आहे. तर जर मी म्हटलं की हा मीपणा जो आला ना, याच्यामध्ये तुम्हाला मग कर्माचा खेळ लागू होणार आणि वयाच्या 12 वर्षापासून जेवढं काही तुम्ही बोललेले शब्द असतील, काय असेल, याचा सगळा हिशोब त्या पूर्वसंचित कर्म, हा तुम्ही जे भोगतात ते, आणि अपकमिंग कर्म जे तुमच्याकडनं होणार आहेत, यासाठी मग ते सगळं असतं. आणि एक चूक तुमची खूप लंब तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. आणि मग पण ह्याच्यावर निवारण काय, म्हणजे ह्याच्यावर काही इलाज काही असू? कसं आहे ना की दादा, तुम्हाला एकच सांगेल की हा जो देह घेऊन बसलेला आहे ना, जिथपर्यंत मी साधना जेव्हा सुरू केली, ईश्वराप्रती जी आसक्ती निर्माण केली, मी व्यक्तीबद्दल आसक्त होतो, समजा एखाद्या व्यक्तीबद्दल खूप प्रेम करत होतो, पण जेव्हा ते प्रेम मी कन्वर्ट करून जेव्हा ईश्वरावरती करायला लागलो ना त्या याच्यामध्ये, आणि ईश्वराने जेव्हा मला जवळ घेतलं की ये बस आणि कर ही साधना, मी शिकवतो तुला कसं असतं ते,
त्यावेळेला देहदारी गुरु नाही, कोणी नाही, कुठले मटेरियलिस्टिक कुठल्या गोष्टींमध्ये माझ्याकडे काहीच अवेलेबल नव्हतं. एक छोटासा मंत्र होता ना, दत्तमाला मंत्रच होता ना, त्या माला मंत्रातली ऊर्जा मला अनुभवाला जेव्हा आली आणि जेव्हा मला कळलं की ह्या गोष्टी असतात, हे असतं खरं ह्या बाबतीमध्ये, त्यावेळेला जे दुःख मी सोसलेले होते, म्हणजे मी इथे बसायच्या आधी तुम्हाला मी सांगतोय की असं संकट दारावरती होतं की त्या संकटामध्ये मला कधीही व्यक्ती येऊन घेऊन गेले असते, इतकं ट्रिमेंडस संकट होतं. पण त्या संकटाने सावरण्याच्या संदर्भामध्ये दत्तगुरूंनी काय केलं, ती साधना करून घेतली माझ्याकडनं. ती साधना करून घेताना काय केलं की शरीरातल्या अंतर्भूत ज्या क्रिया झाल्या त्या घडल्या कुंडलिनी जागरणातनं, आणि मला जो दुःख होतं किंवा जे मला पेन होते किंवा ज्या गोष्टी होत्या त्या पूर्णपणे बर्न करण्यात आल्या कम्प्लिटली. आणि जो माझा भाव तयार झाला तो स्थितप्रज्ञाचा भाव तयार झाला. पण हे प्रत्येकासोबत असं नाही. म्हणजे 100 लोक आहेत, त्यांची बॅचेस तयार केलेल्या आहेत ईश्वराने. 50 लोकांना तो साधनेच्या मार्फत घेऊन जाईल, 20 लोकांना मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये सक्सेस करण्यासाठी घेऊन जाईल, 20 लोकांना काय करेल, तुम्हाला काहीतरी वेगळ्या गोष्टींसाठी घेऊन जाईल. हे प्रत्येक साचा तयार केलेला आहे ईश्वराने. ह्या साधकांपैकी सुद्धा मग काही लोक जे आहेत ते मोक्षप्राप्तीसाठी मग ते क्वालिफाय होतील. बाकीच्या ह्या सगळ्या लोकांना ह्या टप्प्याटप्प्यामध्ये हे भोगायचंच असतं शेवटी. यासाठीच तुम्हाला म्हणतोय, दत्तगुरू तुम्हाला तेव्हा जवळ करतील जेव्हा तुम्हाला त्यांची कृपा होईल. गुरुकृपा असणं आवश्यक आहे. म्हणून गुरूंमध्ये इतकं प्रबळ असतं, शक्ती असते की ती जेव्हा कुंडली, जी ग्रहांची जी दिशा आहे, ती ज्या वेळेला आपला जन्म होतो ना, हा सुद्धा ईश्वराकडे माहिती असतो की त्यावेळेला तुमच्या पोझिशन अशा असणार आहेत. ॲस्ट्रॉलॉजीनुसार तुमचा जन्म असाच होणार आहे, याच वेळेला होणार आहे, यांच्याच घरून होणार आहे, इथेच होणार आहे. मग त्या ठिकाणच्या पोझिशनिंग करून तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा तो प्रारब्ध जेव्हा तुमचा स्टेट असून ते जसं तुम्ही करत बसता, तर त्यावेळेला त्याचा तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवा की ह्याच पद्धतीने हे सगळं घडत असतं. अच्छा. म्हणून ते करत असताना साधन मार्ग जो आहे हा तुम्हाला दुःख जाणू देत नाही, कारण त्याच्यात मीपणा जो असतो हा विसर्जित केला जातो कम्प्लिटली. आणि हा ज्या साधकाचा मीपणा विसर्जित करतो तेव्हा तो ईश्वर सटकन त्या व्यक्तीला उचलून घेतो की तुझे दुःख आता माझे आहे. बरोबर. म्हणून तुम्हाला मागाशी पण बोलता बोलता मी सांगितलं की मी काही करत नाही, जे करणारे ते आहे. मग ते करून घेत आहेत, सगळं काही त्यांचं आहे, माझं काहीही नाही. त्यांचीच पृथ्वी आहे, त्यांचंच सगळं आहे, त्यांचंच ब्रह्मांड आहे. फक्त एक सोल आहे, ती सोल आलेली आहे. आता ते मोक्षप्राप्तीसाठी फक्त प्रयत्न करतात की बाबा आता नको पाठवा, झालं आता सगळं. मग त्यांनी विचार केला पाहिजे का की बाबा ह्या जन्मी आपण व्यवस्थित वागू, जेव्हा कुठे जाऊन पुढच्या जन्मी आपल्याला म्हणजे थोडे कमी कर्म किंवा प्रारब्ध म्हणा हे कमी लागतील, त्या पद्धतीने विचार करायला हरकत नाही. पण ईश्वराप्रती समर्पण करायचं असेल तर आपल्याला श्वासांना सुद्धा समजावं लागेल. कारण की आज श्वास आपण घेतोय, मी तुम्हाला मगाशी कॉन्शियसचं उदाहरण दिलेलं आहे. किती लोक कॉन्शियस राहू शकतात? नाही राहू शकत. फार 1% पृथ्वीवरचे लोक असतील जे कॉन्शियस आहेत आणि त्या कॉन्शियसला अनुभवू शकतात. बरोबर आहे, ते चुकत नाहीत कारण ते ईश्वराच्या बिलकुल जवळ आहे. श्वास दिलेला आहे, तुम्ही बघाल या श्वासांचा सुद्धा मेकॅनिझम ईश्वराने सांगितलेला आहे. शिवस्वरोदयमध्ये, शिवपुराणमध्ये पार्वती आणि शंकरजींचं गुप्त संवाद आहे. या गुप्त संवादामध्ये पार्वतीने विचारलेला प्रश्न आहे शंकरजींना की तुम्ही मानवाची निर्मिती केली, सगळं केलं, मग मानवाच्या आयुष्यामध्ये इतकं दुःख का? त्याला दुःखी बनवण्यासाठी पाठवलंय का तुम्ही? तर त्यांनी तेव्हा सांगितलेलं ते गुप्त रहस्य आहे. आता हे लुप्त पावलेलं आहे, लोकांना माहिती नाही, कारण की ह्या साधना सगळ्या आता शिकवणारे कोणी राहिलेले नाहीत. पण ज्या गुरु शिष्य परंपरेतनं ज्या साधकांना हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, म्हणजे श्वास घेताना सुद्धा हा उजवा जो आहे पोर्शन, हे वाला पोर्शन आहे, हे सूर्यनाडी आहे, ही चंद्रनाडी आहे. कुठलं कार्य करताना कुठून श्वास कसा घ्यायचा याचं सुद्धा ईश्वराने सांगितलेलं मेकॅनिझम शिवपुराणामध्ये तुम्हाला दिसेल. शिवस्वरोदय म्हणून आहे, पण करायला कोणाला वेळ आहे? आज मी जर सांगितलं की मी बोलतोय तर माझा श्वास उजव्याच नाडीतनं चालू आहे म्हणून मी बोलतोय, डाव्या नाडीतनं श्वास जर चालू असता तर मी कदाचित चुकीचं बोललो असतो. अच्छा, तुम्ही ऐकताय तुमची डावी नाडी चालू आहे. ॲक्च्युली कॉम्बिनेशन्स आहेत ह्या सगळ्या गोष्टींचे. म्हणजे ह्या प्रत्येक पॉइंटला आपला अध्यात्म सनातन धर्मामधलं म्हणजे इतक्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत की दुःख तुम्हाला येऊ सुद्धा शकत नाही. पण त्यासाठी वेळ तर पाहिजे ना आपल्याला काढायला. त्यासाठी खरा गुरु पाहिजे, आपल्याला गुरु शोधत आला पाहिजे. त्यासाठी ते जे आहेत त्यासाठी साधना कराव्या लागतात, ते ॲटोमॅटिक येतात, तुम्हाला सांगतो. आणि जसं की गुरु आणि शिष्याचं नातं असतं,
ते जन्मोजन्मी असतं. म्हणजे समजा पुढच्या जन्मी पण किंवा ह्या जन्मी म्हणजे आपण जरी कुठे भटकलो असेल तरी गुरु आपल्याला शोधत येतो. येस, हे फॅक्ट आहे. तर ह्याच्यावर तुम्ही काय सांगाल? हे खरं आहे, कारण की साधनेतून ज्या ज्या गोष्टींची उकल आत्तापर्यंत दत्तगुरूंनी करून दिलेली आहे, त्याच्यामध्ये जेव्हा डोळे मिटल्यानंतर ह्या गोष्टी समजतात. आणि जेव्हा ध्यानामध्ये जेव्हा व्यक्ती समाधी अवस्थेत तेव्हा जातो आणि समाधी जेव्हा प्राप्त होते आणि त्यावेळेला कळतं की आपला हा एक जन्म होता की त्या जन्मामध्ये कुठे ना कुठे या गोष्टींचं मला सानिध्य मिळालेलं आहे, या बॉडीला सानिध्य मिळालेलं आहे. गुरु तुम्हाला कधी सोडत नाही, तुम्हाला सांगताय. गुरूंची तीक्ष्ण नजर तुमच्यावरती असते. तुमचे पहिल्या जन्मातले जे सुद्धा गुरु आहेत आणि या जन्मात सुद्धा गुरु आहेत. प्रत्येक जन्मात तुम्हाला गुरु मिळतात. ते मग वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मिळतात, एवढं लक्षात घ्या. सुरुवातीला आई ही आपली गुरु आहे, वडील हे आपले गुरु आहेत. म्हणजे घरापासूनच सुरुवात केली तर प्राथमिक शिक्षण जे आपलं होईल ते टीचर म्हणजे आपले गुरु. म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणात तुम्हाला गुरु मिळतात, पण ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मिळतात. स्पिरिच्युअल मधले जे गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु जे म्हणतोय, त्याच्यामधले सुद्धा तुम्हाला टर्निंग पॉईंट्स मिळतील. काही लोकांना दीक्षा घेण्याची एक सुवर्ण संधी मिळते, पण सक्षम गुरुच्या हातून म्हणतोय तुम्हाला. नाहीतर तुम्ही गेलात आणि इथे कुठेतरी दीक्षा मिळते म्हणून नाही हा विषय. खरे सक्षम जर तुम्ही शिष्य बनलेला असाल तरच तुम्हाला गुरु मिळतो, हे लक्षात ठेवा. पण शिष्य बनण्याच्या आधीची जी पायरी आहे ती साधक म्हणूनची आहे. आणि साधक डिसिप्लिन असतो. तो ह्या षड्रूपीजमध्ये खूप जास्त गुंतत नाही. प्रॉपर वेळी तो त्याला बॅलन्स करतो. म्हणून साधक प्रॉपर झाला, तो सिद्ध झाला. साधकाची सेकंड पायरी शिष्य आहे. शिष्य चांगला झाला आणि तो गुरु त्या पद्धतीने त्याला शोधत आला, म्हणून तो शिष्य सक्षम व्हावा लागतो. अच्छा. आणि तो त्या प्रोसेसला त्यांना कळतं गुरूंना, ते सूक्ष्म रूपाने असतं. म्हणजे या बॉडीमध्ये अजूनही थोरले महाराज, ज्यांना आम्ही म्हणजे टेमीस्वामी महाराज जे आहेत, ते सूक्ष्म रूपाने मार्गदर्शन अजूनही करत आहेत. ते बोलणारे ते आहेत, मी नाही. बरोबर. म्हणून ती वाणीसुद्धा बोलताना प्रत्येक शब्द आणि शब्द लोकांना आवडतो, कारण की ते गुरुच्या फॉर्ममध्ये बोलायला लागतात. पण ते आपण तसं ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तर ते जेव्हा ॲक्सेप्ट कराल आणि त्या प्रोसेसला जेव्हा तुम्ही क्वालिफाय करता तेव्हा गुरु आपोआप येतात की चल आता तुला मी घ्यायला आलेलो आहे. आणि अशी उदाहरणं ऑलरेडी झालेले आहेत. अच्छा. आणि असे होत राहतात. आणि बरेच लोक, म्हणजे मी आता मध्यंतरी पॉडकास्ट जेव्हापासून चालू केला आहे तेव्हापासून बघतोय मी की म्हणजे आपला पास्ट लाईफमध्ये आपण काय होतो, काय केलं आहे आपण, ज्याच्यामुळं आता आपल्याला असं भोगायला भेटतं आहे. तर हे होतं शक्य, म्हणजे आपला पास्ट लाईफ कोणीही बघू शकतं? नाही, पास्ट लाईफ बघण्याची गरज काय आहे, मला पहिली ही गोष्ट विचारायची आहे तुम्हाला. नाही, लोकांना म्हणजे मी सांगतोय का तुम्हाला, म्हणजे मी एवढा अनुभव घेतला आहे ना त्या ह्या 3 महिन्यामध्ये. लोकांचे प्रॉब्लेम, म्हणजे मी पहिला माझ्या प्रॉब्लेमला घेऊन टेन्शनमध्ये होतो की यार, पण जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम ऐकले ना तेव्हा माझं असं वाटलं की माझा 1% पण प्रॉब्लेम नाही आहे. मी जर तुम्हाला एक सांगितलं की तुम्ही मागच्या जन्मामध्ये खूप मोठे व्यावसायिक होतात 15व्या सेंचुरीमध्ये, ठीक आहे, समजा मी जर एका प्रॅक्टिसमध्ये आहे, तुम्ही विश्वास नाही ठेवणार माझ्यावरती? 100% ठेवणार. हो, राईट. तुम्ही फीस पे केली आहे ना, आता मी जे बोलतोय समजा, राईट, तुम्ही केलं. आता याची काय ऑथेंटिसिटी आहे? याची ऑथेंटिसिटी काय आहे तुमच्याकडे की तुम्हाला हा पास्ट लाईफ होता, घेऊन गेला तुमची सोल तो तिथे? नाही. मग याचा अर्थ काय? मग साधनेमध्ये तुम्हाला जर बसून समजा, मी तुम्हाला तेच वारंवार सांगते की तुम्हाला सक्षम बनायचं आहे, तुम्हाला दुसऱ्यांकडनं का तुम्हाला जाणून घ्यायची ती गोष्ट. गुरुला तुमचा पास्ट लाईफ माहिती असतं, फक्त गुरूंना. तेही सक्षम गुरु असतील तर तुमची जर्नी जी आहे ती तुम्हाला कळून आणतं की हे बघ, ही जर्नी होती, तू इथे हे साधना केलेली आहे, या साधनेतले बॅलन्स काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या तुला आता या जन्मासाठी करायच्या आहेत आणि तुला आता मोक्षप्राप्तीसाठी जायचं आहे. हा आहे करेक्ट वे. पण गुरुची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही व्यक्ती काही करू शकत नाही. गुरु दुसऱ्या व्यक्तींना सांगू सुद्धा शकत नाही, कारण ते गुरु आणि शिष्यांचं कनेक्टिंग बॉन्ड्स आहेत, ते बॉन्ड तोडता येत नाही, कोणीच तोडू शकत नाही. ईश्वर सुद्धा त्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही गुरूंच्या कार्यामध्ये. मला माझ्या लाईफमध्ये मला माहीत होता, माझं या साधनेतून मला सांगतोय लास्ट लाईफ मी कुठे होतो आय नो, पण त्याचा उपयोग काय? त्यांची जनरेशन आता चालू आहे ज्या ठिकाणी लास्ट लाईफमध्ये गोष्ट करतोय, मी हे बघितलेलं आहे, समजा आता या बॉडीने बघितलेलं आहे साधनेतनं, मी त्यांना नाही सांगू शकत. बरोबर. ते काय म्हणतील की तुम्ही माझ्या फॅमिलीतले पार्ट होतात. ओके, ठीक आहे, थँक्यू. काय करतील ते पुढे जाऊन? त्याचा उपयोग काय? उपयोग उपयोग काहीच नाही ना.
म्हणून तुम्हाला सांगतोय की पास्ट लाईफच्या झंझटीमध्ये पडण्यापेक्षा जे तुम्हाला लाईफ मिळाली आहे ना त्याचा विचार जास्त करणं आवश्यक आहे. तिथल्या कर्माचा विचार करू आपण. ज्या चुका झाल्या असतील फक्त त्या फाइंडिंग्स करायच्या आहेत. पण साधनेच्या प्रवासामधला साधक जो असतो हा पास्ट लाईफ यासाठी दाखवण्यात येतो कारण की तुम्ही तितके सक्षम होतात काही गोष्टींसाठी, पॉवरफुल होतात. अजूनही तुमचा बॅकलॉग काही बाकी आहे तो तुम्हाला करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला ही संधी मिळते. अशा गोष्टी आहेत. म्हणून या देहरूपीसाठी जो व्यक्ती तुझ्यासोबत बसलेला आहे याची सुद्धा साधना बॅलन्स होती. जी दत्तगुरूंनी करून घेतलेली आहे. याचे सुद्धा गुरु होते सूक्ष्म रूपाने, ते आता मार्गदर्शन करत आहेत. म्हणून सध्या मला कोणीही देहधारी गुरु नाही कारण की मी गुरुच्या भटकात गेलेलो नाही. मला ते करण्यास बंधनं आहेत. त्यामुळे मी कोणालाही गुरु म्हणजे सध्याला देहधारी गुरु मान्य केलेलं नाही ना मी त्यांच्या भटकंतीत आहे. कारण की मी स्वतःला सक्षम करण्याच्या मार्गात सध्याला आहे. तर कदाचित जेव्हा मी सक्षम होईल पूर्णपणे कम्प्लिटली होऊ शकतात तो जो शेवटचा प्रवास असतो तो या आज्ञाचक्रापासून तर या सहस्त्र चक्रापर्यंत म्हणजे हा ब्रह्मरंध आहे इथे. हा प्रवास करण्यासाठी जर गुरुची जर आवश्यकता पडलीच तरच ते येतील, अदरवाईज ते येणार नाही. बरोबर. आणि तुम्ही जसं म्हणला की आपले दत्तगुरूंचे 4थे अवतार थोरले महाराज तर म्हणजे त्यांची सेवा कशी करू शकतो?